मला एक एक्सपिरियन्स सांगायचा रादर. 2-3 दिवसापूर्वी आपलं असं झालं होतं की एक सेशन आपण मर्ज केलं होतं दुसऱ्या सेशन बरोबर, ज्या दिवशी 2 देवींची साधना आपण करणार होतो. तर आय वॉज लाइक की किती हेवी एनर्जी असेल, कारण आपण रोजच एक्सपिरियन्स करतोय सगळेजण, की एनर्जी खूप हेवी होते आणि आपल्याला एक्सपिरियन्स तर खूप छान आहे, पण तरी हेवी एनर्जी आहे हे कुठेतरी आपण आपल्या बॅक ऑफ द माइंड आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं ठरवलं की दोन्ही देवींचं आपण उपासना सेम डे करणार आहोत, तर मी थोडीशी स्केप्टिकल होते की मला कसं कळेल की आपण दोन्हीची साधना केली आहे का काय, म्हणजे काय होणार आहे. आय वॉज रिअली एक्साइटेड आणि ऍट द सेम टाइम थोडीशी वरीड किंवा आपण असं म्हणू शकतो. पण माझा असा एक्सपिरियन्स होता की जेव्हा आपण ध्यानाला बसलो त्यानंतरच्या जे काही आपण बसलो असतो, साधारण अर्धा तास असेल फॉर एक्झाम्पल, तर त्यातल्या 10-15 मिनिटानंतर एक प्रॉपर झटका जाणवला आणि तो शिफ्ट जाणवला की एका एनर्जीतनं दुसऱ्या एनर्जी मध्ये जाताना कुठलाही मंत्र डोक्यात नव्हता, कुठलाही म्हणजे मंत्र माहिती असला तरी सुद्धा त्यावेळेला कम्प्लिटली ध्यान करत होतो, पण स्टील तो जो एनर्जी शिफ्ट जाणवला ना, तो मला म्हणजे बिंग अ साधक तर खूप छान होता. पण बिंग अ फ्रेंड ऑल्सो मी मला हे तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट करायचंय की तू इतक्या डिफाईन एनर्जीज देऊ शकतेस आणि तू देतेस, आणि वी आर रिअली ग्रेटफुल फॉर इट. मला हे तुला मी त्या दिवशी मी बोलले नाही, कारण मला हे तुला अशाच वेळेला सांगायचं होतं की ह्या डिफाईन एनर्जीज देतेस तू, हे इतकं एफिशियंट आहे बिंग अ गुरु. आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव अ गुरु लाईक यू इन माय लाईफ. रिअली थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. फर्स्ट तर हे सगळं गुरुजी घडवून आणतात. आय एम नो वन, राईट. पण मी मी फक्त नेहमी म्हणते तसं की गुरुजींना. मीडियम असणं पण इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी वन टू बी अ गुड मीडिएटर किंवा गुड मीडियम. सो थँक्स फॉर बिंग अ गुड मीडियम फॉर अस. जे गुरुजी आणि आमच्यातलं एक दुवा बनण्याचं काम जे तू केलंस आमच्या आयुष्यातलं, त्यासाठी पण खरंच खूप थँक्स. थँक्यू, थँक्यू. बट ह्या एनर्जीत सुद्धा ज्या